एन्व्हायरमेंटल लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मार्च 2025. रिपीटर क्वेश्चन पेपर मराठी व इंग्रजी अनुवाद पुढील प्रमाणे आहे. लघुत्तरी प्रश्न 5 मार्क प्रत्येकी. 1.1 जैवैद्यकीय कचरा कायदा बायोमेडिकल वेस्ट लॉ. व्याख्या: वैद्यकीय उपचार, निदान किंवा संशोधनादरम्यान निर्माण होणारा कचरा. नियमन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 द्वारे संचलित. व्याप्ती: रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि पशुवैद्यकीय संस्थांना लागू. मुख्य तरतुदी: कचऱ्याचे वर्गीकरण, रंगानुसार डबे, सुरक्षित साठवणूक, वाहतूक आणि विल्हेवाट. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अधिकृतता आवश्यक. उद्देश: संसर्ग आणि पर्यावरणाचे धोके रोखणे. 2. पर्यावरणीय प्रदूषणाचे विविध प्रकार. वायू प्रदूषण: हानिकारक वायूंचे उत्सर्जन. उदा. CO_2, SO_2. जल प्रदूषण: जलस्रोतांचे दूषितीकरण. मृदा प्रदूषण: रसायने आणि कीटकनाशकांचा वापर. ध्वनी प्रदूषण: आवाजाची पातळी मर्यादेबाहेर जाणे. औष्णिक प्रदूषण: गरम पाण्याचा निसर्गात विसर्ग. किरणोत्सर्गी प्रदूषण: अणु कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण. 3. स्टॉकहोम घोषणा 1972 स्टॉकहोम डिक्लेरेशन. पार्श्वभूमी: 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत स्वीकारले गेले. महत्त्व: पर्यावरणावरील पहिली जागतिक परिषद. रचना: यामध्ये 26 तत्वांचा समावेश आहे. मुख्य विचार: निरोगी पर्यावरणाचा हक्क, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कर्तव्य. यामुळे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युनेपची स्थापना झाली. 4. सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. तत्व: राज्य हे नैसर्गिक संसाधनांचे हवा, पाणी, जंगले विश्वस्त ट्रस्टी आहे. मर्यादा: ही संसाधने खाजगी मालकीसाठी हस्तांतरित केली जाऊ शकत नाहीत. भारतीय संदर्भ MC मेहता विरुद्ध कमलनाथ खटल्याद्वारे विकसित. उद्देश: जनतेचा प्रवेश आणि पर्यावरणाचे रक्षण सुनिश्चित करणे. 5. प्राण्यांवरील क्रूरता कायदा. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960. क्रूरतेमध्ये समाविष्ट: प्राण्यांना मारणे, जादा ओझे लादणे, उपाशी ठेवणे. शिक्षा, दंड आणि किंवा तुरुंगवास. 6. हरितगृह वायू आणि परिणाम ग्रीनहाऊस गॅसेस. मुख्य वायू: CO_2 मिथेन, CH_4 नायट्रस ऑक्साईड, N_2O. परिणाम: जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, हिमनद्या वितळणे आणि समुद्राच्या पाणी पातळीत वाढ. 7. इकोमार्क. इकोमार्क ओळख: भारतातील पर्यावरणपूरक उत्पादनांसाठीचे प्रमाणपत्र. सुरुवात: भारत सरकारद्वारे 1991 मध्ये. चिन्ह: मातीचे मडके, मटका. कार्य: उत्पादन पर्यावरणासाठी सुरक्षित असल्याची खात्री देते. 8. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA. उद्देश: प्रकल्पांच्या पर्यावरणावरील परिणामांचे मूल्यमापन करणे. कायदा EIA अधिसूचना 2006 अंतर्गत अनिवार्य. टप्पे: स्क्रीनिंग, स्कोपिंग, सार्वजनिक सुनावणी आणि मान्यता. 9. पर्यावरणाचा धर्म धर्मा ऑफ एन्व्हायरमेंट. आधार: भारतीय तत्त्वज्ञान. तत्व: निसर्गाचे रक्षण करणे हे कर्तव्य मानणे. दृष्टिकोन: झाडे, नद्या आणि प्राण्यांना पवित्र मानले जाते. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन. 10. सार्वजनिक उपद्रव पब्लिक न्यूसन्स. कलम: भारतीय दंड संहिता IPC कलम 268 अंतर्गत व्याख्या. व्याख्या: सार्वजनिक आरोग्य किंवा सुरक्षिततेला हानी पोहोचवणारी कृत्ये. उदाहरण: वायू प्रदूषण किंवा मोठा आवाज. 11. प्राण्यांवरील प्रयोग एक्सपेरिमेंटेशन ऑन ॲनिमल्स. नियमन CPC-SEA समितीद्वारे नियंत्रित. पटी: नैतिक मान्यता आवश्यक, वेदना कमी करणे आणि अनावश्यक प्रयोगांवर बंदी. 12. अनुवांशिक अभियांत्रिकी जेनेटिक इंजिनिअरिंग. व्याख्या: अनुवांशिक सामग्रीमध्ये बदल करणे. वापर: शेती आणि औषधोपचार क्षेत्रात. धोके: पर्यावरणीय असंतुलन आणि नैतिक चिंता. नियमन पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत. 13. अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने. कायदा वन्यजीव संरक्षण कायदा 1972. वन्यजीव अभयारण्य: मर्यादित मानवी क्रियाकलापांना परवानगी. राष्ट्रीय उद्यान: कडक संरक्षण, मानवी हस्तक्षेपास पूर्णपणे बंदी. ब. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 15 गुण.
.1 प्रदूषण करता देईल तत्व, पोल्युटर पेज प्रिन्सिपल. अर्थ, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या प्रदूषणकर्त्यानेच त्याचा खर्च सोसला पाहिजे. उद्देश प्रदूषण रोखणे, पीडितांना नुकसान भरपाई देणे आणि पर्यावरणाची पुनर्स्थापना करणे. भारतीय वापर. सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत मान्यता दिली आहे. महत्वाचे खटले. MC मेहता विरुद्ध भारत सरकार. इंडियन काउन्सिल फॉर एन्व्हायरो लीगल ॲक्शन विरुद्ध भारत सरकार. .2 पर्यावरण संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी. मूलभूत हक्क. कलम 21. जगण्याच्या अधिकारात स्वच्छ पर्यावरणाचा समावेश. मार्गदर्शक तत्त्वे. कलम 48 अ. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे राज्याचे कर्तव्य. मूलभूत कर्तव्ये. कलम 51 अ. जी. वजा निसर्गाचे रक्षण करणे हे नागरिकांचे कर्तव्य. इतर कलमे. कलम 47 सार्वजनिक आरोग्य. कलम 253 आंतरराष्ट्रीय करार. .3 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकार आणि कार्ये. CPCB. स्थापना. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 अंतर्गत. अधिकार. केंद्र सरकारला सल्ला देणे, राज्य मंडळांचे समन्वय साधणे, प्रदूषणाचे निकष ठरवणे आणि उद्योगांची तपासणी करणे. कार्ये. पाण्याची गुणवत्ता तपासणे, स्वच्छता कार्यक्रम राबवणे, माहिती गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे, प्रशिक्षण आणि जनजागृती करणे. एन्व्हायरमेंटल लॉ. LLB फर्स्ट सेमिस्टर 2 March 2025 रिपीटर. English discussion. 5 marks each. Q1 Law concerning biomedical waste. Definition: waste generated during medical treatment, diagnosis, or research. Regulatory framework governed by Biomedical Waste Management Rules 2016. Applicability: hospitals, clinics, labs, and veterinary institutions. Key provisions: segregation, mandatory use of color-coded bins. Logistics, safe storage, transport, and disposal protocols. Compliance requires authorization from the Pollution Control Board. Objective: to prevent infection and mitigate environmental hazards. Q. 2 different kinds of environmental pollution. Air pollution, release of harmful gases like CO_2 and SO_2. Water pollution, contamination of water bodies by industrial or domestic waste. Soil pollution, degradation via chemicals and pesticides. Noise pollution, exposure to excessive or harmful sound levels. Thermal pollution, discharge of hot water into natural water systems. Radioactive pollution, hazards arising from nuclear waste. Q3 Stockholm Declaration 1972. Origin, adopted at the United Nations Conference on the Human Environment, 1972. Significance, the first major global conference focused on the environment. Structure, contains 26 principles. Core concepts: the fundamental right to a healthy environment, the sovereign duty of states to protect nature, resulted in the creation of the United Nations Environment Programme, UNEP. Q4 Public Trust Doctrine. Core principle: the state acts as a trustee for natural resources, air, water, forests, for the benefit of the public. Restriction: these resources cannot be transferred into private ownership. Indian jurisprudence, established through MC Mehta versus Kamal Nath. Goal: to ensure public access and long-term environmental protection. Q5 Cruelty against animals. Statute: Prevention of Cruelty to Animals Act 1960. Prohibited acts: beating, overloading, starving, or causing unnecessary pain, suffering. Legal consequences: penalties include fines and/or imprisonment. Q6 Greenhouse gases and effects. Primary gases: carbon dioxide, CO_2, methane, CH_4, and nitrous oxide, N_2O. Global impact: global warming, increase in Earth's average temperature. Climate change, altered weather patterns. Cryosphere, melting glaciers and subsequent sea level rise. Q7 Ecomark. Definition: a certification for eco-friendly consumer products in India. History: introduced by the Government of India in 1991. Symbol: an earthen pot, matka. Function: signals to consumers that a product is environmentally safe throughout its life cycle. Q8 Environmental Impact Assessment, EIA. Purpose: a process to evaluate the potential environmental effects of proposed projects. Legal standing, mandatory under the EIA notification, 2006. Key steps: 1. Screening. 2. Scoping. 3. Public hearing. 4. Final approval/rejection. Q9 Dharma of Environment. Philosophy, rooted in Indian cultural and spiritual traditions. Ethos,
emphasizes a moral duty to protect Prakriti, nature. Practice. Views trees, rivers, and animals as sacred, promoting a philosophy of sustainable living. Q10 Public nuisance. Legal definition, found under Section 268 of the Indian Penal Code. Scope. Any act causing injury, danger, or annoyance to the public's health or safety. Examples: industrial air pollution or persistent loud noise in residential areas. Q11 Experimentation on animals. Regulatory body, CPCSEA, Committee for Control and Supervision of Experiments on Animals. Requirements: mandatory ethical approval, commitment to minimizing pain, ban on experiments deemed unnecessary or redundant. Q12 Genetic engineering. Process: modification of genetic material for use in agriculture and medicine. Concerns: risks of environmental imbalance and ethical dilemmas. Regulation: governed under the Environment Protection Act 1986. Q13 Sanctuaries and National Parks. Framework: Wildlife Protection Act 1972. Wildlife sanctuary focuses on specific species, limited human activity, rights may be allowed. National park offers strict protection. Generally, no human interference or private rights are permitted. Long answer questions, 15 marks each. Q1 Polluter pays principle. Definition: the party responsible for pollution must bear the costs of managing it to prevent damage to human health or the environment. Objectives: pollution prevention, victim compensation, and environmental restoration. Indian application, recognized as a fundamental part of environmental law under Article 21. Landmark cases: MC Mehta vs. Union of India, established liability for industrial damage. Indian Council for Enviro-Legal Action vs. Union of India, affirmed that polluters must pay for cleanup costs. Conclusion: this principle serves as a deterrent and a mechanism for environmental justice. Q. 2 Constitutional provisions for environmental protection. Fundamental rights. Article 21, right to life, has been judicially expanded to include the right to a clean environment. Subhash Kumar vs. State of Bihar. Directive Principles, DPSP, Article 48A, directs the state to protect and improve the environment. Fundamental Duties, Article 51 AG, mandates citizens to protect the natural environment. Other provisions, Article 47, Improvement of Public Health. Article 253, Power to legislate for giving effect to international agreements. Key cases, Vellore Citizens Welfare Forum vs. Union of India and various MC Mehta petitions. Q. 3 Powers and functions of Central Pollution Control Board, CPCB. Establishment, under the Water, Prevention and Control of Pollution Act 1974. Core powers, advising the central government on pollution matters, coordinating activities of state pollution control boards, setting nationwide standards for air and water quality, industrial inspections and research initiatives. Primary functions, monitoring water and air quality across the country, organizing mass awareness and training programs, data collection and dissemination regarding pollution levels. Role, acts as the apex technical authority for pollution control in India.